वाचन निरूपण 6वे आवर्तन समूहावर आज रविवार श्रावण मध्य प्रतिपदा शके 1947 दिनांक 10 ऑगस्ट 2025. आज समर्थ रामदास स्वामी लिखित रामायणावर निरूपण करणार आहेत आदरणीय डॉक्टर रुपालीताई कापरे. आजची रामवंदना सादर करणाऱ्या जयश्रीताई मुळे आणि आजचे निरूपण करणाऱ्या आदरणीय डॉक्टर रुपालीताई कापरे यांचे शिवतरफळ नगर ग्रंथराज दासबोध वाचन निरूपण समूहातर्फे आभार मानते. त्यांनी असंच मार्गदर्शन करण्यास वरचेवर या समूहावर यावं अशी समूहातर्फे त्यांना विनंती करते. आजच्या निरूपणाबद्दल ज्यांना आपले मत व्यक्त करायचे असेल त्यांनी ते लेखी स्वरूपात समूहावर पाठवावं. निरूपणानंतर प्रत्येकाने जय जय रघुवीर समर्थ म्हणून समूहात आपण बाहेर पडावे. रुपालीताई, आपण निरूपणास सुरुवात करावी. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. शिवतरफळ ग्रंथराज दासबोध वाचन निरूपण 6वे आवर्तन समूहावर समर्थ लिखित वाल्मिकी रामायणाच्या अरण्यकांडाचा आपण आनंद घेत आहोत. सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ संयोजक श्रोते यांच्या सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन करते. श्रीराम, श्री समर्थ, श्री मारुती या सर्वांना प्रथम वंदन. सीतामाईला, श्री लक्ष्मणाला देखील बाबांची पण आठवण येते. बाबांनाही पुन्हा एखाद्या वेळेला नमस्कार करायचं राहून जातो. सर्वांना वंदन करते आणि खूप आनंद होतोय की श्रावण महिना आहे. श्रावण महिन्यात आपल्याला श्रीरामांचं चरित्र ऐकायला मिळतंय आणि तेही अरण्यकांडातला. खरा जो अगदी रामायणाचा महत्वाचा भाग आहे तो अरण्यकांडातच घडलेला आहे आणि तरी सुद्धा राम कसे स्थितप्रज्ञ शांत ते राहिलेले आहेत. आपण त्याचा आस्वाद घेऊया. प्रार्थना म्हणतीये. संस्कृत श्लोक मला मिळालाय. उपतुल्यं यस्य वैराग्यं वसिष्ठा समयस्य योगज्ञानं वाल्मीकि समानं यस्य कथितं कवित्वं नमस्करोमि तं सद्गुरुं रामदासं. तातदेव वन्दनं दिनेश वंशनन्दनं कुशोभिहाल चंदनं नमामि राममीश्वरम्. इंद्रयज्ञकारकं शिलाविपत्तिहारकं महाधनुर्विदारकं नमामि राममीश्वरम्. गतात वाक्यकारिणं तपोवने विहारिणं करेषु चापधारिणं नमामि राममीश्वरम्. तुरंगमुक्तसायकं जटायुमोक्षदायकं प्रविद्धकीशनायकं नमामि राममीश्वरम्. लवंगसंगसम्मतिं निबद्धनिं नगापतिं दशास्त्यमंशसंक्षतिं नमामि राममीश्वरम्. विदीनदेवहर्षणं कपीर्तितार्थवर्षणं स्वबन्धुशोककर्षणं नमामि राममीश्वरम्. गतारि राज्यरक्षणं प्रजाजनार्तिभक्षणं कृतास्तमोहलक्षणं नमामि राममीश्वरम्. ताखिलाखिलाभरं स्वधामनीतनागरं जगत्स्तमोदिवाकरं नमामि राममीश्वरम्. इदं समाहितात्मना नरोरपुत्तमाष्टकं पठन् निरन्तरं भयं भवोद्भवं विन्दते भवोद्भवं न विन्दते भवोद्भवं न विन्दते. श्रीधर स्वामींनी दुसरं एक रचलेलं आहे. त्यातला एक श्लोक म्हणतीये समर्थ पंचरत्न स्तोत्र. आदर शांतर बिंबितं खलु यथा दृश्यं ऋषैव स्फुटं तद्विश्वमिदं विभाति सकलं यस्मिन् परे वस्तुनि चित्सामान्य सदेकतो न च कदा यस्मिन् विकार क्वचित् संबंधे गुरु रामदासममलं
सच्चित्स्वरूपं शिवं सच्चित्स्वरूपं शिवं सच्चित्स्वरूपं. आणि रामाचंही त्यांनी एक सुंदर असं रचलेलं तर आहेतच, पण मला ते फार आवडलं. रामो लोकाभिरामो जनकृत जपतो भक्तितः सुप्रसन्न ऋग्वेदं विश्वमेवं ह्यवतु दिनमिषं पोषयन् वेदधर्मं भक्तिं मुक्तिं च दत्त्वा सुकृतिमपि तथा तन्मतिं शान्तचेत आत्मज्ञानं स्वनिष्ठां स्वपरहितभृतं जीवनं मुक्तिसेवं ब्रह्मेशानादिरूपैर्जगतु जयतु भवहरो जानकी प्राणनाथ हीरो वीरो हनुमान् जयतु गुरुरहो रामदासोऽयमिन्द्रः वेदो यो विश्वसेतु जयतु भयहरो विश्वमोक्षविकहेतु शान्तो दान्तश्च सुप्तो जयतु मुनिगणो ज्ञानविज्ञानपूर्णः धन्यं राष्ट्रं च यूयं सकलजगति भो ब्राह्मणा ब्रह्मनिष्ठाः स्वाध्याया सप्तचित्ता विरतिमतियुता भक्तिनम्रा गुणाढ्यः गाम्देवं वेदमेवं गुरुमपि च तथा सर्वदा सेवमानाः शुद्धा श्रेष्ठाश्च शान्ताः प्रीणयन्तोऽत्र विश्वं भूयात् धर्मप्रवृत्तं जगदिदमनिशं सर्वदा भक्तिनम्रं नन्देत् सर्वत्र सर्व विरतिमतीयुतं कर्मभिः पावनैश्च भो विप्राश्च युष्मत् कृतिभरवशान् मङ्गलं सर्वतः स्यात् सर्वेषां जीवनं तत् कलिमलरहितं इष्टं सुदिव्यं जगत्कल्याणार्थं निरताः अकामा सन्तस्ते प्रगतिपथजुष्टाः सुकृतिनः सदा स्वार्थत्यागात् परहिततपोधर्मविमलाः जगत्यां तृप्तास्ति विमलेशसा सिद्धिनिवृताः तत्तत् वज्रमस्तु वः तमः पाराय शिवम्. श्रीमद गिरीधर स्वामीनारायण रचितं रामो ब्रह्मधन्यं भूयात् जगत हे स्तोत्रम संपूर्णम. ते फार आवडलं आणि म्हणून म्हटलं घेऊयात. त्याला नवीन नवीन ऐकायला मिळालं म्हणजे आपल्यालाही छान वाटतं. आता आपण अरण्यकांडात वेगवेगळ्या ऋषी आणि त्या सहवासात राम खातायत आणि पुढे त्यांची कालक्रमणा किंवा क्रमणा चाललेली आहे. मागच्या वेळेला आपण सुतीक्ष्ण मुनींच्या आश्रमात ते आलेले पाहिलेलं होतं आणि रामाला असं वाटतं की हा परिसर इतका शांत पवित्र आहे, मंगल आहे, निसर्गरम्य आहे, तर आपण याच ठिकाणी दीर्घकाळ राहायला हरकत नाही. आणि म्हणून ते म्हणतात सुद्धा की राम सुतीक्ष्णांना म्हणतात की आता आम्ही इथं काही काळ राहायला किंवा जास्त काही काळ राहायला त्याच्यासारखं दुसरं ठिकाण नाही असं ते म्हणतात. आणि ते चालू असताना बोलणं संध्याकाळ झालेली आहे, संध्याकाळची उपासना वगैरे केलेली आहे आणि सुतीक्ष्णांनी त्यांना शुभ शुभ म्हणले बरं का, तर पक्वांना असं नाही म्हणलेलं. शुभ आहार घेऊन त्यांच्या पुढे तो नेऊन ठेवलेला आहे, नेऊन दिलेला आहे आणि अर्पण केलेलं आहे. नेऊन दिल्यापेक्षा अर्पण केलेलं आहे. अशी ती रात्र संपली आणि दुसऱ्या दिवशी श्रीराम लक्ष्मणासह सुतीक्ष्ण ऋषींशी बोलणं झाल्याप्रमाणे रात्र संपलेली आहे आणि पहाट झाल्यावर पुन्हा तो आता विचार करतो ते सह आता आपल्याला निघायला हवं. आपण म्हणतो एखाद्याच्या घरी गेल्यानंतर की खरंच आम्हाला असं वाटतं आता इथेच राहावं, पण खरं आपल्या नियोजन पुढचं ठरलेलं असतं. ते त्याही लोकांना वाटतं वा बरं होईल इथे राहिले तर. तसंच रामाच्या प्रत्येक ठिकाणी प्रत्येक मुलींना प्रत्येक मुलींना वाटतं की हा राम आमच्या इथे राहायला तर चांगलं आहे. पुढे पुढे जाण्याचाही त्यांना ते सल्ला देत असतात. तसं पहाड झालेली आहे. श्रीराम सीतेसह अत्यंत पवित्र अशा कोमलांनी सुशोभित, अगदी इतकी वर्णनं छान आहेत ना की नुसतं स्नान केलं, अभिषेक केला हे म्हणण्यात अर्थ नाही. तर अगदी कमळाच्या सुगंधाने सुगंधित झालेल्या जलाने त्यांनी स्नान केलं
आणि लक्ष्मण सुद्धा शुचीभूत झालेला आहे. सीतेसह राम लक्ष्मणांनी अग्नी आणि देवतांची तशी पूजा केलेली आहे आणि तपस्वी जनांना अभिवादन केलं. सूर्यदेवाचं दर्शन घेतले, कारण का असंही म्हणणार आहे ते पुढे की सूर्य जास्त तप्त होण्यापूर्वीच आपण इथून निघूया. आणि म्हणून त्यांनी त्या पुण्यशील ऋषींना ते म्हणतात ऋषींकडे जाऊन कृष्ण आम्ही इथून आता पुढे जाणार आणि पुढील स्थळी जावं म्हणून त्याची मुंजीकड स्वरात करत आहे. त्यांच्याबरोबर काही मुलीगण आलेले आहेत आणि आपण सर्व तपस्वी जनांनी आता आम्हाला अनुमती द्यावी पुढे जाण्यासाठी, मार्गदर्शन करावं असे त्यांना सांगतात. तर त्या आश्रम मंडलाचं दर्शन कुणाकडे जायचंय आता त्यांना, तर अगस्त्यींच्या आश्रमात जायचं आहे. आणि म्हणून ते म्हणतात की आम्हाला अगस्त्य ऋषींच्या धर्मनिष्ठ अशा अगस्त्य ऋषींच्या आश्रमात जायचं आहे आणि तिथे जाण्यासाठी आम्हाला आता अनुमती द्यावी. सूर्यदेव जोपर्यंत अधिक दैर्य ताप देत नाही तोपर्यंतच निघालेलं बरं. ते निघतायत, म्हणतायत परामहे वयं द्रष्टुं नमास्न आश्रम मंडलम अप्यनुज्ञातमिच्छामि सहेभिर्मुनिभिः पुंगवैः. अगदी आपण अनुज्ञा म्हणजे आम्हाला अनुज्ञा दिली तरच आम्ही निघणार. असं हल्लीच्या मुलांचं काय ना, आमचं ठरलंय आम्ही निघालो नाही, अत्यंत लीनतारामाकडून शिकायचं असेल तर या सगळ्या गोष्टी आपल्याला शिकण्यात. आता तिथं कसं आहे, तिथलं वातावरण कसं आहे, धर्मशीलई तपो वृद्धेर विधुमैरिम पावकैः अविषयांशु आदित्यो यावन्नासौ प्रवर्तते. अविषय्य म्हणजे सहन करण्यास कठीण असा सूर्य जोपर्यंत होत नाही, म्हणजे सहन करण्यास उभा आहे तोपर्यंतच आम्ही आता. वाल्मिकी रामायणात ते तसंच म्हटलेलं आहे. फक्त तिथे त्यांनी ऋषीणां पुण्यशीलानां दंडकारण्यवासिनीं वासिनां धर्ममित्यै तपोदान्तैर् विशिखैरिव पावकैः. पावक म्हणजे अग्नी. अग्नीच्या ज्वाळा सगळीकडे पसरलेले असतात, त्या मरहित अग्नी असतो. आणि अशा पुत्र अग्नीच्या समान तेजस्वी अशा श्रेष्ठांबरोबर राम आता निघालेले. आपल्या चरणांना वंदन करणाऱ्या त्या दोघांना उठवून श्रेष्ठरांनी श्रीकृष्णांनी त्यांना आलिंगन दिलं. खूप प्रेम असेल, खूप प्रेम असेल. आणि म्हणतात रामा सुमित्रा पुत्रा लक्ष्मणा आणि सुशीलवर्तिनी तिथे नेहमी अगदी नुसतं नाव नाही घेणार, प्रत्येकाचं विशेषण काहीतरी लावलेलं आहे. आणि तुझ्या बरोबर असणाऱ्या या सीतेसह रामाला ते म्हणतात उचित मार्ग असेल तिथे तू जा, म्हणजे चांगल्या मार्गाने जा बरं का. आश्रम निवासींसाठी रम्य असलेलं दंडकारण्य, तिथे राहणारे वनवासी जन, त्यांच्यातील तुला पितृसमान असलेले आपल्या तपश्चर्येनं तेजस्वी असलेले तपस्वी जन बघ. म्हणजे त्या तपस्वी लोकांची सुद्धा सगळी वैशिष्ट्य सांगतात. आणि इथे तुला काय खायला मिळेल तर कंदमुळं, फळं, फुलं त्यांनी भरलेली सगळी वनं असतील, मोठमोठे शांत असे पक्ष्यांचे थवे असतील. आणि बाळा लक्ष्मणा आपणही रामा झोपी जावर असं ऋषींनी म्हटल्यावर लगेच ठीक आहे तथास्तु म्हणून लक्ष्मणाचं रामानं त्यांना प्रदक्षिणा घातली. किती व्यवहार आणि किती हे विचार आपले चांगले होते. म्हणजे बंदच आहे तो, पण प्रत्येक व्यक्तींनी त्यांना एवढा मान द्यावा ही त्यांची उच्चता जोपासायची आहे. आणि ते निघाले त्याला प्रदक्षिणा घालून, ते दोघं ऋषींना प्रदक्षिणा घालून निघाले. कल्याणकारी असं धनुष्य. आता बघा पुढचा भाग फार मला आवडलेला आहे की त्यांना सुतीक्ष्णांनी कल्याणकारी धनुष्य आणि कधीही न संपणारा असा बाणांचा भाता दोघा भावांना अगदी विशुद्ध आणि कल्याणकारी अशा तलवारी पण दिलेले. तलवारीचं विशेषण विशुद्ध आणि कल्याणकारी मला फार विशेष वाटते. आणि हे सगळं साहित्य त्यांना बांधून दिले. आता पुढचा आपण सर्व पुढच्या भाजीवर पाहणार आहोत. या ऋषींच्या जवळ हे कसं होतं त्याचं आपल्याला थोडं कळणार आहे. आणि मग ते सांगतात बरं का त्याला आगंतव्यम तो नो द्रष्टुम नराश्रम मंडलम. तू पुन्हा ये बरं का आम्हाला भेटायला, नाही यावं. एव मुक्ते तत्ते 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 त्युक्त्वा
हे खरं तो सांगतो प्रेमापासून. प्रदक्षिणामुने कृत्वा गमनायोपचक्रमे तत् शुभाशुभ शुभावुभौ उत्पूर्णौ धनुषी चाक्षये शरई जे दिले ते अक्षय बाण कधीही न संपणारे आणि ते धनुष्य पवित्र ददौ शांताक्तयो भ्रात्रो खडगौ विमलौ शुभौ. शुभ आणि मल अशी खडग दिले, तलवारी दिलेले. बभवंदतु समस्तां सर्वं समाहितौ आणि सगळ्यांना घेऊन ते आता निघालेले आहेत. पराक्रमी वीर निघाले, ते धनुष्य घेतलेले. त्यांना पाहून जनक कन्या मधुरवाणीने आता छान बोलते. म्हणजे आता म्हणलं की सीता फारशी वनात काय एकूण आयुष्यात या रामायणात सीतेची वचनं फार थोडी येतात, पण अनसूये बरोबर झालेला संवाद पाहिलेला आहे. आणि आता इतकं की ते धनुष्य बाण आणि हे मिळाल्यानंतर, खडग वगैरे सगळं मिळाल्यानंतर, तलवारी मिळाल्यानंतर ती रामाला काय बोलते ते तुमच्या सर्गामध्ये मला फार म्हणजे तो भावलाय सर. आता ही संवाद त्यांचे सगळे चाललेले असतात. जाता जाता आता ठिकाणी घेतला दोघांनी तिघांनी आणि त्या वाकुशल अशा आपल्या पतीला रामाला मैथिली आता काही ती मधुर वाणीनं बोलते. सगळं माधुर्यच आहे त्या ठिकाणी ते. ती म्हणते आपण महान पुरुष आहात, तथापि विधियुक्त सूक्ष्म विचार केल्यावर आपणाकडून धर्मविरुद्ध काही घडू नये असं मला वाटतं. कारण का की कामापासून उत्पन्न होणारी 3 प्रकारची संकट आहे. ते सीतेच्या मुखात वाल्मिकीने दिलं म्हणजे सीता त्या योग्यतेची होती. ती काय म्हणते, या 3 मध्ये पहिलं आहे मिथ्या भाषण. फार मोठं आणि त्याहूनही सगळ्यात मोठी वस्तू काय आहे, मोठी गोष्ट तर मिथ्या भाषण. रामाचा सत्यवचनी होता, पण सीतेनं आपलं एक त्याला दिलेलं आहे थोडासा सल्ला म्हणूया किंवा बोलतीये. आणि याहूनही परस्त्रीकडे जा आणि प्राणी हिंसा करणं हे तर अतिशय भयंकर आणि क्रूर आहे. या सर्व संकटांचा परिहार करणं अतिशय बुद्धिमान जितेंद्रिय अशा तपस्वी जनांना शक्य नाही. परंतु जितेंद्रिय अशा आपणाला ते शक्य आहे हे मी जाणते. आणि म्हणून स्वामी आपलं वचन कधी खोटं झालं नाही आणि इथेही तिथून पुढेही कधी होऊ नये म्हणून तुम्ही दक्षता घ्या. कधी होणारही नाही, तिला खात्री आहे. धर्माला कलंकित करणारा परस्त्रीशी संग आपल्या कुळातच नाही, पूर्ण कुळच इतकं पवित्र आहे. आपणही तसेच आहात, आपलाही तसाच स्वभाव आहे. अन्य निरपराध जनांना पीडा देणाऱ्यांचा नाश करणं आणि सज्जनांचं रक्षण करणं. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां. भगवद्गीतेत म्हणलेली इथे रामापासूनच त्याची प्रेरणी झालेली आहे. आणि ज्या ज्या वेळी जसा जसा प्रसंग असेल तसं तसं कृत्य करून आपल्याकडून त्याचे स्थान वैर केलं जातं. जिथे आवश्यकता आहे तिथे त्रास देत असतील अशांना ते त्या वैराचा किंवा त्या दुष्टाचा राक्षसाचा नाश करतात. ती म्हणते हे सगळं केलं जाते, पण हे विरोधमा आपण अशी प्रतिज्ञा केली आहे की दंडकारण्यात राहणाऱ्या तपस्वी जनांचं रक्षण करण्यासाठी मी राक्षसांचा वध. त्यासाठीच दंडकारण्यात राहणारे हे ब्राह्मण, आता जे मी मगाशी म्हणलं होतं की त्यांच्या हातात धनुष्य का होती, त्यांनी तलवारी का बाळगल्या होत्या ते सीतेला माहिती आहे. ते म्हणते की स्वतःच रक्षण करण्यासाठी या सगळ्या ऋषींनी मुनींनी आपल्या जवळ ह्या खडग वगैरे ठेवलेली होती, धनुष्यबाण ठेवलेले होते. आणि म्हणून दंडकारण्यात राहणारे ब्राह्मण सदैव धनुष्य सज्ज असलेल्या भावाला जे रामाकडे आलेले होते. आणि तेव्हाही मन चिंतेनं व्याकुळ झालं होतं. तुम्ही तिथून निघालेले पाहून आताही माझं मन काळजीनं दुःखी व्हायला लागले होते. कारण आपण्यासाठी हे श्रेयस नाही. अत्यंत बुद्धिमान अशा रामा, मला इथून पुढं दंडकारण्यात राहावं हे पटतच नाहीये. इथंच राहावं, त्या ऋषींची काळजी घ्यावी ती वाटते. नरोचते मे गमनम दंडकाय कारणं तत्रक्षामि वदन्त्या श्रूयतां मम. माझं ऐकावंच लागतं.
वाल्मिकी रामायणात ते तसंच म्हणले, न रोचते वीर गमनम दंडकान प्रती कारणं तत्र वक्ष्यामि वदन्त्या श्रूयतां मम. मी सांगते तेवढं माझं ऐका. आपल्या भावासह हातात धनुष्यबाण घेतलेला तूच असा दिसत आहे, तेव्हा कधी वनात एखादा पशु किंवा वनचर राक्षस वगैरे दिसेल तेव्हा तुम्ही तुमचं धनुष्य सज्ज केलेलं आहे. याप्रमाणे अग्नीला इंधनाची आवश्यकता असते, सदैव आहुती दिली जाते, ते प्रज्वलित तो ठेवला जातो. त्याप्रमाणे धनुष्यबाण सदैव सज्ज ठेवून क्षत्रिय आपला धर्म पाळत असतो. हे ठीक आहे, पण हे महाबाहू रामा, पूर्वी अशाच कोणत्या तरी भयदायक असलेल्या पुष्कळ पशु पक्षी ब्राह्मण असलेल्या वनामध्ये अत्यंत शुद्धाचरणी सत्यवचनी तपस्वीही राहत होते. आणि तेव्हा असेच कोणीतरी त्यांचं तळपत खड्ग आणून पवित्र तपस्येत मग्न असताना त्या मुनींना ठेव म्हणून तो कसं आलं, म्हणजे ती सगळी तिची हकीकत सांगते. आणि ते शस्त्रे म्हणतात मुनी त्या ठेवीचं रक्षण करण्यात मग्न झाले. ते आपल्या विश्वासाचं रक्षण करण्यासाठी वनात विचरण करते समयी खड्ग बरोबर घेऊन निघायचे. म्हणजे शेवटी त्याला कोणीतरी दिलंय आणि त्यामुळे त्यांना ते बरं वाटलं. आता ठेवीच्या रक्षणात त्यांनी दिलेलं होतं. असे तत्पर असणारे ते मुली तिथं अगदी कंदमुळं फळं आणण्यासाठी सुद्धा जायचे असले तरी खडगाशिवाय जात नव्हते. आणि त्या तपोधन तपस्वी मुनींनी काय केलं तर नित्य प्रति दिवशी प्रत्येक वेळेला ती शस्त्र बाळगण्याच्या सवयीनं काय झालं तर त्यांचा तपस्येचा निश्चय सोडून देऊन आपल्या बुद्धीला दूर बनवलं, पूर्ण बनवलं. ते धर्म जाणणारे असे असून सुद्धा प्रमादवश रौद्र रूप धारण करू लागले, अशी बुद्धी धारण करायला लागले. आणि अशा त्या शस्त्राच्या सहवासामुळं त्यांना नरकात जाऊन पडावं लागलं बुद्धीच्या ऋषींना. मला तुमच्याबद्दल स्नेह आणि विशेष आदर आहे, त्यामुळेच मी आपल्याला सांगतेय की ह्या प्राचीन घटना एवढ्यासाठी सांगितली आणि काही शिकवण देण्यासाठी मी नाही, कारण मी तर काय लहान आहे, ती स्वतःला असं फार मोठी समजतच नाही. पण ती एका राजाची कन्या आहे, मी कन्या आहे, तिला सगळ्या या जगातल्या गोष्टी माहिती आहेत, तिची योगमायाच आहे. पण धनुर्धारी अशा आपण कुठल्याही प्रकारे असंच कार्य करू नये याची त्याला थोडासा एक इशारा देते की हे वीरा, या दंडकारण्यात राहणाऱ्या कोणालाही, अगदी राक्षसाला देखील त्यानं जर तुझा काही अपराध केला नाही किंवा केला नसेल तर सन्मार्गानं स्वर्गाला जात असेल तर त्याला माफ करावं, त्याला माफ करावं. ती त्याला एक छान सांगतीये. नयुक्तं तां स्वया हन्तुं राक्षसान् दंडकाश्रितान् अपराधं विना वीर स्वलोकं परिमार्गिता. अपराध न करता जर तो आपल्या मार्गाने जात असेल तर कशाला दंड दे. क्षत्रियाणां हि वीराणां वनेषु नियतात्मना धनुषा कार्यसेनावत् आर्तानां परिरक्षणं. त्या धनुष्यानं तू आर्तांचं रक्षण करावं. क्षत्रियाणां दाशन म्हणजे अग्नी आणि इंधन हे दोन्ही सतत ठेवावंच लागतं, ते सतत बरोबरच असतं. समीपतस्थितं तेजो वलयम् उच्छ्रयते त्याचं तेज ते कधी कमी होत नाही. तर तू सुद्धा कसं आहेस, ते शूर आहेस, वीर आहेस. आणि असे जे क्षत्रिय असतात ते तपस्वी जरी असले, आता तू वनात आलेला आहे, त्यानं तप करण्यासाठी तपश्चर्येच्या किंवा उद्देशानं तो आलेला आहे, तरी ती सांगते की तरी त्याचं कर्तव्य आहे की दुःखितांचं रक्षण. त्यासाठीच तर हे धनुष्य आहे. कुठे शस्त्र, कुठे वन, कुठे क्षात्र धर्म आणि कुठे तपश्चर्या. किती विवेकानं ती बोलतीये. हे सर्व या स्थळी आपल्यासाठी परस्पर विरुद्ध आहे. पण आताचा आपला धर्म वनात तपाचरण करणे हा आहे. तपाचरणासाठी आपण आलेले आहोत. खर तर शस्त्रास्त्रांच्या वापरामुळे माणसाची बुद्धी असंस्कृत आणि कलुषित होते. आणि तसेही तू
अयोध्येला परत गेल्यानंतर राजधर्म किंवा क्षात्रधर्माचं आचरण करशीलच, जरी तू राज्यत्याग करून इथं संन्यास घेतलेला असतात तरी सुद्धा त्या योगे सासूबाई आणि सासऱ्यांची अक्षय प्रसन्नता मिळेल. दोन्ही गोष्टी त्यांच्या इच्छेनुसारच स्वीकारलेल्या. अक्षया तुभवे प्रीती श्वश्रूणामिति भावये यदि राज्येति संत्यक्ते भवे त्वं निरतो मुनिः. राज्याचा त्याग केलाय त्यामुळे तू सतत उपास राहिला काहीच हरकत नाही. धर्म आणि अर्थ या पुरुषार्थांपैकी धर्मानच जे खरं सुख मिळतं. या जगात धर्मश्रेष्ठ आहे. धर्माबद्दल इतकी छान आहे वर्णन. धर्मापासूनच मनुष्य सर्व काही मिळवू शकतो. या संसारात धर्म हे सार आहे. चतुर मनुष्य स्वतःवर घालून घातलेले नियम हे प्रयत्नपूर्वक तोडून धर्माचं आचरण संपादन करतो. कारण केवळ सुखातून सुख मिळत नाही, अर्थात केवळ सुखदायक साधनानं धर्माच्या फलभूत सुखाची प्राप्ती होत नाही. तर आपल्याला धर्मानंतर मिळणारं धर्माचरणाने जे मिळालेले सुख आहे हे शाश्वत सुख आहे असं तिथं म्हणणं. आणि म्हणून ती म्हणते की तू धर्माविषयी नेहमी ऐकलेलं आहेस. तपस्वी जनांचाही धर्म ऐकलेला आहे. त्यांचं आचरण त्याप्रमाणे जसं आहे तसं तू कर. आणि धर्माचरणाबद्दल सर्व लोकही जाणतात. त्यावेळेला सगळा धर्म आपण तसंच युग होतो ना, सत्याचंच युग होतो ना. आणि हे राजश्रेष्ठा, तुझ्यासारख्या श्रेष्ठ धर्मज्ञापुढे ही एक स्त्री तुला काय धर्म सांगणार. सगळं बोललीये आणि नंतर तिला कळलेली मर्यादा की मी याला काय सांगणार. तुझ्या पुढे धर्माविषयी बोलण्यास कोण समर्थ आहे. तू आपल्या धाकट्या भावाशी योग्य असा विचार विनिमय कर आणि जे पटेल ते कर. हे वनात घोर तपश्चर्या करणाऱ्या मुलींचा तपोभंग करण्यासाठी इंद्रानं सैनिक वेशानं येऊन एक खड्ग तिच्या आश्रमात ठेवले. तिच्या काळचं पुन्हा ठिकाणी अजून वेगळा आणि प्रथम निशाचर हिंस्र पशु निवारणार्थ खड्गाचा वापर करणारे मुनी त्याचा नित्यासाठी अविवेकानं वापर करायला लागले. मगाशी जे म्हणलं की ते नियमित घेऊन जायचे, प्रत्येक ठिकाणी घेऊन जायचे, प्रत्येक कृतीच्या ठिकाणी जाऊन द्यायचे. आणि त्यामुळं काय झालं तर इतरांना हितकर होत असलं तरी त्या संन्याशानं धारण करणं शस्त्र. त्यामुळं अधपतन त्या संन्याशांचं मुलींचं झालेलं आहे. आणि असा संदर्भ सगळ्यात सांगतेय. म्हणून साधकाला साधन कसं प्रभावित करतं हे तिनं ठरवलं. म्हणजे ह्या दोन्ही परस्पर विरोधी गोष्टी आहेत. मुलींच्या ठिकाणी मला सुद्धा ते आश्चर्यच पडलं की त्यांनी खडगं बिडगं दिली म्हणजे कशी काय. तर त्याचं हे कारण आहे की इंद्राने पुन्हा जवळ तरी पुन्हा तिथं ठेवायला दिलेलं होतं. सैनिक वेशाने येऊन मुलींच्या आश्रमात ते ठेवलेलं होतं तपोभंग करण्यासाठी. इंद्राचे फार प्रयत्न झालेले बघा. जिथे जिथे हे मुनी करायचे काल तर कधी ऐकला की त्या सगळ्याच देवांना वाटायचं की हा मुनी किंवा हा थोडी तपश्चर्या करतोय म्हणजे माझा ब्रह्मलोक घेईल का, इंद्रलोक घेईल का, स्वर्गलोक घेईल का, या भीतीनं मध्ये आहेत. पुढं याच्यामध्येच आहे, याच्यातच आहे, तेच चाललंय माझं वाचन. पुढचा किस्सा तोच आहे. आणि म्हणून मग ते असे प्रयत्न करायचे. ते शस्त्र सुद्धा गुप्तपणे त्यांनी कृपात आणून देण्याचं काम इंद्रानंच केलेलं आहे. आता सीतेच्या मनामध्ये जी शंका आली की तू हे का केलं किंवा असं विनाकारण शस्त्र धारण करू नको, स्वतः मुलींच्या वेशातच तू असा तपस्वी होऊन राहा. तर हे आपल्या सीतेनं आपल्या प्रेमामुळे सगळं सांगितलेलं आहे. आणि तिचं अत्यंत धर्मनिष्ठ सुसंगत असं धर्मयुक्त असं भाषण ऐकून किंवा बोलणं ऐकून राम तिला सांगतो. मी राम तिला इतकं छान बोलवतो ना, मला फार आवडतं. असं जर हल्लीच्या सगळ्या त्यामुळे आपण जोडप्यांनी पती पत्नींनी संवाद केला तर घराघरात किती आनंद वाटेल बघा. तो हे देवी तुझं हे बोलणं स्नेहानं भिजलेलं हितकारक असंच आहे. आणि खरोखर मिथिलेश्वर स्वतः धर्मज्ञच होते आहेत म्हणजे. आणि त्यांच्याच कुळातील तू असल्यामुळं तू सुद्धा हे सगळं धर्मयुक्त भाषण धर्म जाणतेस. आणि तुला खरोखर मी सांगतो की आर्त दुःखी यांचे
शब्द ऐकू नयेत म्हणूनच क्षत्रियांकडून धनुष्य धारण केलं. आता तो दिलाय मुली या दंडकारण्यात राहत असताना सुखी आहेत. ते सारे जण कंदमुळं फळं खाऊन राहणारे आहेत, पण या दुष्ट राक्षसांमुळं सुखानं त्यांना झोप सुद्धा येत नाही. सदैव नियमांचं काटेकोर पालन करणारे हे सगळे तपस्वी जन या मानवी रक्ताला चटावलेल्या राक्षसांकडून भक्षण केले जातात. किती त्यांच्यावर आघात होतो. दंडकारण्यात राहणारे हे सगळे दुःखी आहेत, देवग्रस्त आहेत, आणि त्यामुळे ते सांगतात सर्व काल मनामध्ये वेगवेगळे व्रत करते असे अगदी नियत आहेत. पक्षंते राक्षस इर्गोरहित नर रक्तामिषा शेती हे रक्ताला चटावलेले जे आहेत माणसांच्या, या राक्षसांकडून त्यांना सतत भय आहे. पक्षंते राक्षस इर्गीमयेत नरमांसोपजीविकी सगळेजण एका दिवशी माझ्याकडे येऊन म्हणाले होते की अरे राघवा, अरे रामा, या दंडकारण्यात अनेक श्वेतारूप धारण करणारे अनेक राक्षस राहत आहेत आणि ते आम्हाला खूप त्रास देतात. तेव्हा त्यांच्यापासून आमचं रक्षण कर. पर्व काळी किंवा यज्ञाच्या वेळेस ते मांस भक्षण करणारे क्रूर राक्षस आम्हाला नेहमी त्रास देतात. यज्ञ सुद्धा विश्वास थांबलं नाही त्या लहान वयात. तो असतो मला भेटलेले, तेव्हा आपण आपले रक्षण करता हवे. मला श्रेष्ठ गती देऊ शका. आमच्या तपत सामर्थ्यानं त्या राक्षसात पुढचं वाक्य महत्वाचं आहे. ते राम सांगतोय, पण प्रदीर्घ विनाशात लक्षाच्या कमीची यात एक शाप दिला ते एका क्षणात ते त्यांना धनुष्याची किंवा शस्त्राची गरज नसते. पण आपण बघा असं म्हणतात, आपण सुद्धा काही तपश्चर्या करतो, काही साधना करतो, काही व्रत करतो, काही आपण जपजाप करतो आणि दिवसभर किंवा 3 तास 4 तास जी आपण साधना केली आणि त्यानंतर जर आपण एक वाक्य जरी दुसऱ्याला कठोर बोललो
तर ती सगळी साधना निष्फळ होती. म्हणून आपल्याला संयमित राहणं आपल्या काय म्हणून आपण प्रापंचिक जनांना अवघड असतं, पण ऋषींकडनं हे शिकायचं. त्यांनी म्हणून सांगितलं की एक शाप द्यायला, आता तू वाचतो का सारखे शाप द्यायचे, किंवा विश्वामित्रांचे तेच झालं. आणि मग त्यामुळे पुन्हा त्यांना हजारो वर्ष तपश्चर्या करायची वेळ आली. तो सांगतोय की माझा प्राण मी एक वेळ सोडू शकतो, तिथे मी तुलाही किंवा लक्ष्मणालाही सोडू शकतो, त्या दोघांचा त्याग करू शकतो, पण आपल्या प्रतिज्ञेला, विशेषतः ब्राह्मणांसाठी केल्या गेलेल्या प्रतिज्ञेला मी कधीही तोडू शकणार नाही. आणि खरोखर ब्राह्मणांची प्रतिज्ञा ऐकून ऋषी मुनींचं मी अवश्य रक्षण करेन. वास्तविक या 2 ओळीत सुद्धा सांगता आलं असतं की राम असं असं ठरवून पुढे निघालेले, पण मला हे प्रत्येक संवाद त्यांच्यामधला संवाद जो आहे असा आपण घराघरातून किंवा सगळ्या राजकारणामध्ये जिथे कुठे आता काय चाललंय परराष्ट्र धोरणाबद्दल, टीव्ही बघायचं नाही म्हटलं तरी कानावर ऐकू जातो. आणि कोणी सत्यानं वागतच नाही. रामायण जर सगळे शिकले, अगदी असा हा भाग जरी सगळ्यांनी ऐकला वाचला, त्यांना कोणी सांगितलं, पण परदेशात कोण सांगणार, राज्याला कोण सांगणार. तर तो सांगतोय की मी अवश्य ऋषी मुनींचं रक्षण करेन आणि तुझ्या सांगण्यापूर्वीच मी प्रतिज्ञा. आता तिने सांगितलं, तिच्या पद्धतीने छान सांगितलेलं आहे. अगं तिथे माझ्यावरील स्नेहानं प्रेमाने तू जे बोललीस ना, त्यामुळे मी खूप समाधानी झालो आहे. आता जर नवीन जोडी असते तर म्हणली असती काय आली शाळे मला सांगायला, हे सगळं मला माहितीच होतं. मी आधीच बोलण्याची पद्धत, संवाद हा इतका आवश्यक आहे. समर्थांनी सुद्धा सगळीकडे संवाद शास्त्र मनाच्या श्लोकात किती वेळा समजावून दिलेलं. ते वाद संवाद तो हितकारी, आणि तो कसा हितकारी करायचा, वाद सोडायचा, याच्याबद्दल समर्थांचा फार आग्रह. आणि तेच राम सांगतोय की रामाचे सगळे खरं म्हणजे ते रामाचे शिष्य म्हणा, रामरूपच म्हणा, त्यामुळे त्यांच्या तोंडून पुन्हा पुन्हा तेच ऐकायला मिळतं. म्हणून तो म्हणतोय की खरोखर अप्रत्यक्षपणे मी तुझं शिष्यत्व स्वीकारले. आणि असं सांगून सीता सुसज्ज धनुष्य असलेल्या लक्ष्मणासह राजश्रेष्ठ आणि लक्ष्मणासह राम तपोवनात गेला. मम स्नेहेन प्रीत्याच यदुक्तोऽहं त्वया वचः परितुष्टोऽस्मि वैदेही नादृष्टाय अनुशिष्यते. मला आवडतंय तुझं शिष्यत्व करायला. रामो धनुष्मान लक्ष्मणेन जगाम पुण्यानी तपोवनानी. पुण्याच्या तपोवनात ते निघून गेले. मम स्नेहाच्या सौहार्दात विमुक्तं त्वया वचः इदमुक्तं त्वया वचः परितुष्टोऽस्म्यहं सीते नह्यनिष्ठोऽनुशास्यते. इत्येव मुक्त्वा वचनं महात्मा सीतां प्रीतिप्रियां मैथिल राजपुत्रीं रामो धनुष्मान सह लक्ष्मणेन. रामो धनुष्मान सह लक्ष्मणेन जगाम रम्याणी तपोवनानी. असा तो आता तपोवनात निघायला लागलेला आहे. कृष्णांची खरे दोघांचा संवाद त्याच्यासाठी सर्ग गेलेला आहे. पण काही हरकत नाही, आता आश्रम मंडळात ते निवासाला निघतायत. ही सुंदर सीता मध्यंतरी असायची, पाठीमागे लक्ष्मण असायचा, धनुर्धारी सुसज्ज असा, आणि सुरुवातीला राम. अशी त्यांची ते नेहमी वनात जाताना पाहतो आपण, ते चित्र दिसतं आपल्याला. आणि मग वाटेत जात असताना जागोजागी मग इतकं निसर्गाचं सुंदर वर्णन केले. आता सध्या आपल्याला कसं पाहायला मिळतंय, किंवा शिवतरगडला सगळे जाऊन आलेलो आहोत आपण, तिथलं तो धबधबा, ते सगळं पाणी छान, त्या काळी फुलं फुललेली असतील बघा समर्थांच्या काळात, तसंच वर्णन ते त्यांनी अनुभवलेलं आहे. आणि त्यामुळे रामायणातलं सुद्धा वाल्मिकींचं त्यांना ते आवलं आणि तसंच त्यांनी लिहिलं. तर ते सांगतात की सुंदर असे नदी प्रवाह, डोंगरातून वाहणारे असे झरे किंवा धबधबे असे दिसत होते त्यावेळेला. आणि खूप आनंदी होते राम लक्ष्मण, सीता सुद्धा. आणि नदीच्या वाळवंटावर सारस्वत किंवा सारस पक्षी, चक्रवाक पक्षी असे क्रीडा करत असायचे. आणि पर्जन्यानं निसर्गता रम्य झालेली अशी सरोवर होती, अवतीभोवती होती. म्हणजे त्या आनंदात त्यांना, म्हणजे पायाला काटे, पायात सुद्धा काही नव्हतं हो,
पण ते काय म्हणतात ती सीता जशी म्हणते, वनवास हा सुखाचा, वनवास हा सुखाचा, आंबास चार वेळ त्या कारणी तृणाची कानी सुरेल पवाडी, माझ्यात कंकणाची पुन्हा छान गुरुजी असेना संसार पाखरांचा. सगळं पाखरांचं पक्ष्यांचं जे वातावरण होतं त्यामुळे ते सगळे रममाण होते. आणि मग मोठाले हरण वगैरे सगळे मोठे प्राणी सुद्धा होते होता. सुंदर मोठाले शिंग असलेले रेडे होते, डुकरं होती, मोठमोठाले प्राणी होते. आणि सूर्यास्तापर्यंत खूप चालून गेल्यानंतर त्यांना एक सुंदर अशी लांब रुंद योजना असलेली दूर असलेलं असं एक तळ दिसलं. आणि सभोवती सगळी फुलं फुललेली होती. हत्ती वगैरे प्राण्यांनी गजबजलेलं, हरिणी हंस विहार करत असलेलं असं ते सरोवर होतं. आणि अनेक जलचर प्राणी राहत असलेले असं सुंदर तळ होतं. त्याच्यानंतर गीत वाद्य यांचेही ध्वनी यायला लागले. म्हणजे आता कोणाच तरी कुठे आश्रम होता, त्यांना अगस्त्यांकडे जायचे ना, पण कोणी दिसत नव्हतं. आणि बलशाली अशा लक्ष्मणासह रामानं धर्माचरणात रममाण झालेल्या ऋषींना उत्सुकतेनं विचारलं की हे तेजस्वी तपस्वी, इथे सगळं अद्भुत सुंदर वातावरण, सगळा परिसर सुंदर दिसतो आहे, त्यामुळे आमच्या मनात उत्सुकता निर्माण झाली की हे स्थान काय आहे, ते कृपा करून मला सांगा. तेव्हा राघव रामानं विचारल्यानंतर ते धर्मात्मा मुनी त्याला त्या सरोवराचं वैशिष्ट्य सांगायला लागले. त्या सरोवराचं मग ज्यांनी म्हणलं ना, इंद्राला किती वाटली की इंद्र काय काय करतो, त्या संदर्भातलं हे आता सरोवर त्यांना दिसते. ते फार छान आहे सरोवर. ते गत्वा दूरमध्वानम लंबमाने दिवाकरे, ददृशु सर्वतो रम्य तडागम योजनायतम, फुल्ल पुष्पम रसम वाद्यम गजसातैरलंकृतम, पुररी हंसको कादंबरी संकुले जलचारिभिः, ददृशु सहितारम्यम तटाकम योजनायुतम, पद्मपुष्कर संवादम गजयुतैर्दलंकृतम. सगळ्यांनी अलंकृत केलेलं. भाषा किती छान वापरली. समर्थांनी आहेत, वाल्मिकींनी आहेत, किंचित किंचित बदल केलेले आहेत. हंस कादंबरी संकुलम जलजातिभिः, पाण्यात उगवणारी सगळी कमळं आहेत, त्याच्यामध्ये ते रममाण झालेले. आणि असं हे पंचाक्षर नावाचं सरोवर आहे. पंचाक्षर. सकाळी मी वाचत होते आणि तेव्हा हे म्हणले की काय पंचाक्षर, पंचाक्षर म्हणलं, अक्षर नाही अप्सर. तर तिथे 5 अप्सरा राहत होत्या आणि म्हणून त्याला पंचाक्षर नावच होती. असं पंपा सरोवर आपण आता पुढे पाहणार आहोत. तर ते सरोवर आहे ते कोणाच आहे, तर मंदकर्णी नावाचे ऋषी होते आणि त्यांनी ते निर्माण केलेलं होतं. ते शिलाखंडावर निजून राहायचे. शिलाखंडावर, दगडावर 10,000 वर्ष कठोर तपश्चर्या. कल्पनाच करू शकत नाही. आजकाल आपल्याला खाली बसवत नाही, खुर्ची सहन होत नाही, चालवत नाही. त्या ऋषींनी कशी तपश्चर्या केली असेल. आणि जेव्हा अग्नीच्या नेतृत्वानं सगळे देव एकत्र आले आणि आपापसात बोलायला लागले की हा ब्राह्मण आपल्यापैकी कुणाचं स्थान घेऊ इच्छितो, इहलौकिक आणि पारलौकिक धर्माधर्माचे ज्ञानी अशा मुनींना देवतांचे कार्य सिद्धीविषयी ते जरा त्याच्या अधीन असतात, अधीन करावं. आणि यासाठी मदन आपल्याला नक्कीच सहाय्य करील. त्यांना आता कामाधीन करावं. कामाधीन म्हणजे जशी अप्सरा पाठवून विश्वामित्राचा तपोभंग केला आणि कोणाकोणाला त्यांनी त्रास दिलेला आहे, तसं आता त्यांना आपण अप्सरा पाठवून कामाधीन करावं. त्या शिलाखंडावर काय 10,000 वर्ष केली जे सगळे आमच्या सगळ्यांचं राज्य होण्याच्या लोक ते ग्रहण करतील अशी भीती वाटली. आणि त्यांच्यात हा विचार विमर्श होऊन ठरल्याप्रमाणे विजेप्रमाणे तेजाने झळाळणाऱ्या 5 सुंदर अप्सरा त्या मंदकर्णी ऋषींकडे गेलेले आहेत. आणि त्यांच्या पत्नी झाल्यावर पत्नी म्हणून त्यांनी स्वीकारलं त्यांना. आणि त्या वाजवीत असलेल्या वाद्यांचे हे ध्वनी आहेत ते ऐकू येत असून त्यांच्या अलंकारांचे ध्वनीही मिसळले जात असल्यामुळं ते अधिकच रम्य झालेलं आहे. आणि त्या ऋषींचं हे बोलणं
राम आणि लक्ष्मण दोघेही आश्चर्यचकित आहेत. असं ते बोलत असताना पुष्प वल्कल म्हणजे कुश गवत बर का, नाही तर लव कुश अजून पुढे बाई चिरते. कुश वल्कले असलेला अनेक प्रकारच्या वृक्षांनी गजबजलेला असा आश्रम त्यांना दिसायला लागले. तिघांनी तो परिसर पाहिला आणि मग वैदेही सीतेसह रामानं त्या आश्रमाच्या परिसरात प्रवेश केलेला आहे. पूजनीय सत्कारणीय असलेल्या त्यांचा ऋषींनी अतिथी सत्कार केला. किती हजारो ऋषींनी त्यांचा सत्कार केलेला आहे. आता आपल्याला अगस्त्य मुनीच्या आश्रमात जायचे. आज आता अगस्त्यांपर्यंत पोहोचायचे. मला सारखं वाटतं की आपण किती भाग्यवान आहोत. आपण म्हणजे आम्ही आता संगमनेरला राहतो, आता आली सातारला, पण तुम्ही सगळे म्हणजे नगर जिल्ह्यातले आपले सगळे अगस्त्य आश्रम अकोल्यालाच आहे. मला नेहमी वाटतं की आपण खरंच किती भाग्यवान आहोत. त्याच परिसरात आपल्याला इतक्या हजारो वर्षांनंतर सुद्धा राहायला मिळते. आता त्या अगस्त्यांचं वर्णन थोडस बघूया आपण, की राम आता तिथं आश्रम मंडळात अत्यंत आनंदानं काही काळ विसावला आणि तपस्वी जनांनी दाखवलेल्या आपल्या आश्रमात गेला. आता त्याला पाहायचं होतं ना. आणि सुंदर अशा समृद्ध आश्रम मंडळामध्ये ककुत्स पूजनीय राम महर्षींबरोबर राहायला लागला. अजून आश्रम तिथं जायचंय त्याला अगस्त्यांपर्यंत. काही काळ त्या इतर आश्रम मंडळात तो राहिलेला आहे. ते बरेच होते आणि शस्त्रास्त्र विशारद तेजस्वी असं राम तिथे कधी 1 महिना राहिला. तर त्यांना बराबर शेवटी वाल्मिकांनाही माहितीये की असं किती लांब व्हायचं. अरण्यकांडच 7 कांड एवढं झालं. त्यांनी थोडं आटोपत घेतलं की काही ठिकाणी महिनाभर राहिले, काही ठिकाणी 5 महिने राहिले, कुठे 5-6 वर्ष राहिले. असे अनियमित स्थळ काळ देणाऱ्या म्हणजे स्थळ काळ बदलून त्यांनी अवतीभोवती फिरत राहत असताना जे पीडा देणारे राक्षस आहेत त्यांना धाक लावत आणि राम एके जागी कधी राहतो असं कुणाला वाटू नये आणि म्हणून ते सारखे वेगवेगळ्या ठिकाणी राहू लागले. आणि अन्य ठिकाणी ते राक्षसांनी त्रास देऊ नये म्हणून असं निश्चित नाही ठरवलं आणि सांगायचं पण नाही किती काळ राहणार आहे. त्यामुळे वेळ बदलून स्थळ बदलून असा तो राहत होता. कधी 3 महिने, कधी 8 महिने असं करत करत रामाने तिथे त्या आश्रम मंडळात राहणं सुरू केलेलं आहे. तर अशी त्याची 9 वर्षे गेली. जे आपण आता भरद्वाज ऋषींपासून आता सुतीक्ष्णांपर्यंत आलेले होतो. आता ह्या मंदकर्णी ऋषींची कथा पाहिली आणि अगस्तींकडे वाटचाल करायची आहे. मधल्या 9 वर्षाचा काळ त्यांनी लागला. तर 9 वर्ष कुठं गेले इतकं जर सांगत बसले असते तर आपल्यालाही कंटाळा येईल. म्हणून शेवटी ऋषींना कवींना खरे ते शत कोटी शरद पर्यंतम प्रवगता संस्कृत मंदाकिनी. काल परवा संस्कृत दिन झालाय आणि मला त्यावेळेला वाटत होतं की काव्य इथं म्हणलं पाहिजे. वाल्मिकी मुनी व्यास विरचिता रामकृष्णयो पावन गाथा अखंड दीपो भगवद्गीता कर्मयोग संदेश दायिनी प्रवगता मंदाकिनी. ही संस्कृत मंदाकिनी गंगा आहे. तर सगळं काव्य संस्कृत सारखं दुसऱ्या कुठल्या ह्याच्यामध्ये किती सगळ्या भाषांचं आपल्याला कौतुक आहे, पण संस्कृत माधुर्य आणि ही सगळी वर्णनं एवढी कुठं काय बघायला. सगळ्या ठिकाणांची, सगळ्या स्थळांची आणि सगळ्या निसर्गाची, सगळ्या ऋतूंची. आणि म्हणून तो असा बदलून राहत होता. आणि पुन्हा तो सुतीक्ष्ण ऋषींच्याकडे पुन्हा आलेला आहे आणि शत्रूंचा नाश करणारा राम पुन्हा सुखावं अशा ऋषीमुनीच्या आश्रमात काही काळ राहिल्यानंतर त्याची सतत पूजा व्हायची, सगळं कौतुक करायचे. आणि मग तीक्ष्ण ऋषींच्या आश्रम मंडळात राहिल्यानंतर त्यांना पुन्हा म्हणालेलं आहे याच अरण्यात श्रेष्ठ भगवान अगस्तीही राहत होते असं मी तसंच ऐकलेलं आहे. तर त्यांच्या त्या बुद्धिमान पुण्यमयी अशा आश्रमाची जागा कुठे आहे हो, ते स्थान मला लवकर सांगा असं त्यानं सांगितलं. आणि तो म्हणतो मग मी माझ्या धाकट्या भावासह माझ्या पत्नीसह त्यांच्या दर्शनासाठी जाईल आणि त्यांना अभिवादन करण्यासाठी माझ्या मनात खूप इच्छा आहे जाण्याची. म्हणून तो म्हणतो की तेवढी मला त्यांची सेवा पण करायला मिळाली. धर्मोचित आणि धर्मनिष्ठ असं बोलणं रामाचं ऐकलंय त्यांनी
आणि कृष्ण दशरथ पुत्र रामाला पुन्हा म्हणतात की राघवा रामा, तू सीतेला अगस्ती ऋषींकडे घेऊन जा. हे छानच आहे. कुठचं पुत्रा, तू स्वतःच मला विचारलं या ऋषी मुनींच्या बरोबर तू अगस्ती मुनींकडे जा. मला सुद्धा ते म्हणतात सांगायचंच होतं तुला. योजनाच्या आश्रमंतात गच्छत्व मुनिभिसह दक्षिणेनं किंवा दक्षिणेनं, दक्ष राहून किंवा दक्षिणेनं, महाश्रीमान अगस्त्य भ्रातृराश्रम तलप्राये वनोद्देशे पिप्पली वनते. इतक्या वृक्षांची वर्णन आहे तुम्हाला सांगते. एवढा समृद्ध असा हा सगळा भाग होता. आणि तिथे जलाशयात पुन्हा सुंदर कमलवेली फुललेल्या भरलेल्या सगळे पक्षी, पुन्हा मगासारखीच वर्णन सगळी आहेत. आणि सगळं अशा एक रात्र ते त्या ठिकाणी राहिले आणि प्रातःकाळी उठून पुन्हा दक्षिण दिशेला 1 योजन अंतरावर असलेल्या अगस्ती ऋषींचा आश्रम मंडळ होतं. बरं का, मंडळ म्हणजे एक नसायचा आश्रम तरी, अनेक एकत्रित राहायचे. पुन्हा तिथं सगळे प्राणी पक्षी भरपूर गजबजलेले असं होते. आणि ते सांगतात की सीता तुम्हा दोघांचं तिथे रममाण होईल, तर तुम्ही त्यांना भेटण्याची इच्छा झालीच आहे, तर बुद्धिमान रामा तू आजच जाण्याचं ठरव. आजच जाण्याचं ठरव म्हणतात. आणि फळाफुलांनी बघलेला असा हा मार्ग कल्याणप्रद होऊ दे. अंसकारंडव करंडव किरण चक्रव आकोप शोभिता तत्रैकाम्रजनी मुष्य प्रभाते रामगम्यताम् अद्यैव गमने बुद्धी रोचया च महामते एष राम शिवपंथा बहुपुष्प फळद्रुमाः. आपण म्हणतो ना शिवास्ते पंथाना संतू, आणि इतके छान लिहिले शिवपंथा, हा मार्ग शिवप्रद होते, कल्याणकारक होते. आणि आता एक मध्ये इलवल नावाच्या दैत्यात आपल्याला म्हणते अगस्ती ऋषी पण खूप पराक्रमी आणि खूप तपस्वी होते. तर त्या तपस्येच्या आधारावर त्यांनी या इलवल नावाच्या दैत्याला तसं आणि वाताकीला ग्रहण केलेले माहिती असेल सगळ्यांना तथा. पण आता याच्यात आलेले उदाहरण मी तुम्हाला सांगते 5 मिनिटात, जेवढे होईल तेवढे सांगते. तर त्या सुतीक्ष्णांचं बोलणं ऐकून राम आपल्या लहान भावासह पत्नीसह महर्षींच्या अगस्ती महर्षींच्या आश्रमासाठी निघाला. ते मार्गात पुन्हा वन, पुन्हा सुंदर पर्वत सरोवर. त्याला कमीच नाहीये. म्हणजे आपण रोज रोज काय ऐकायचं असं आपल्याला वाटण्यापेक्षा त्यांना रोज रोज बघायला किती आनंद होता. आणि मग सुतीक्ष्ण ऋषींनी सांगितल्याप्रमाणे तो मार्गक्रमण करत होता. तो मार्गही सुखावह होता. आणि त्यामुळं अतिशय आनंदित झालेला राम सारखा लक्ष्मणाला म्हणते, अरे बंधू लक्ष्मणा, पुण्यमय कर्मांनी पुण्यमय झालेल्या या थोर महात्मा अगस्ती ऋषींच्या या बंधूसह, ते बंधूंचा आश्रम असतो अगस्ती, त्यांचं नाव नाही दिलं. मी खूप प्रयत्न करतेय, तुम्हाला माहिती असेल सांगा, किंवा मग अजून कुठे मिळालं तर मी बघून सांगेन. ह्या अगस्ती ऋषीच्या बंधूंचा हाच आश्रम असेल असं वाटतं. आणि या वनातून जात असताना वाटेत मला हजारो फळाफुलांनी भरलेले वृक्ष दिसत आहेत. त्याच्यानंतर अगदी जवळ आल्यानंतर वाऱ्याबरोबर पिकलेल्या पिंपळीचा दुर्गंध येतो. पिंपळीचा कटुगंध येतो. ती सगळी ही आपण जे घाली गरम मसाल्याची उष्ण ही त्या सगळ्या तिथे विपुल प्रमाणात होती. आणि जागोजागी लाकडांचे ढीग आहेत. वैडूर्य मण्याप्रमाणे तसकणारा दर्भ विखुरलेला आहे. पर्वत शिखराप्रमाणे निळसर धुसर अशा अग्नी ज्वाळेवरील धुरांचे लोट आता आकाशात जात आहेत, दिसत आहेत. आणि हा आता आश्रम परिसरच आहे. हा सगळा अग्नी जो आहे आश्रमातलाच आहे. विविध पवित्र जलाशयांमध्ये हे तेजस्वी ब्राह्मण स्नान करतायत. वर्णन ती त्या काळची त्यांनी इतकी पुन्हा पुन्हा जरी केली असली तरी ऐकावी वाटतात, वाचावी वाटतात, सांगावी वाटतात. आणि अगस्त्य ऋषींच्या बंधूचा आश्रम हा असला पाहिजे असं ते सांगतात. आणि प्राणी मात्रांच्या हितासाठी त्यांच्या भावानं सुद्धा आणि अगस्त्य ऋषींनी मृत्यूवर विजय मिळवलेला, नियंत्रण मिळवलेलं. आणि ते आपल्या पुण्यकर्मानं सर्वांचं आश्रयस्थान झालेलं. अगस्त्याश्रमो दुर्मूनमेष प्रकाशते, प्रकाशत आहे, चमकत आहे. निगृह्य तपसा मृत्युमुक्ताना हितकाम्यया. मृत्यूवर विजय मिळवणं सोपं आहे होय, पण तपश्चर्येनं ते शक्य आहे बरं का. यस्य भ्रात्रा कृते यंगी शरण्या पुण्यकर्मणा, असं ते त्या कर्माने सगळं
तळपते सगळं. आणि म्हणलं तशी त्या वातापी आणि इल्वलाची कथा आपली थोडी 2-4 मिनिटात. एखाद्या झंझावाताप्रमाणे विनाशक म्हणून वातापी आणि क्रूर असा इल्वल, ही नावं इल्वल जरा वेगळं आहे. तर ते राक्षस ब्राह्मणांना मारणारे होते, 2 जण होते. आणि ब्राह्मणाचं रूप घेऊन काय करायचं, तो इल्वल संस्कृत बोलायचा आणि श्राद्धासाठी ब्राह्मणांना निमंत्रण करायचं. आणि मग ते ब्राह्मण, आता त्याला रूप ब्राह्मणाचं घेतल्यावर कसं कळणार ना हे आहे म्हणून, नव्हतं त्यांना कळत. आणि मग सगळे मेषाचं म्हणजे भोपळ वगैरे असतं तसं रूप धारण करणाऱ्या आपल्या भावाचा म्हणजे वातापीचा संस्कार करून श्राद्धविधीनं ब्राह्मणांना खाऊ घालायचं. आणि ते ब्राह्मण जेवायचे तृप्त व्हायचे आणि मग पोट भरल्यानंतर तो म्हणायचा ये वातापी बाहेर. आणि ते वातापी पोट पडून त्यांचं बाहेर येतात. ते ब्राह्मण मरायचे, हे दोघंही सुरक्षित राहायचे आणि त्यांचं रोज भक्षण करत, मांस भक्षण करत त्यांचा आहार चाललेला. ऐकल्यानंतर तसा अंगावर शहारा येत होता मला अक्षरशः. आणि मग त्या भावाचं बोलणं ऐकून म्हणजे काय वातापी आता काय झालं, एक दिवशी काय केलं त्यांनी, तर तो त्यांच्याकडे आलेला आहे, त्या अगस्त्य ऋषींकडे आलेला आहे बरं का. आणि असंच सगळ्यांना फसवायचा. जसं एक दिवशी तो आपल्या बंधूच्या आश्रमात आलेल्या अगस्त्य ऋषींनी त्या मायावी राक्षसाला ओळखलेल्या आणि श्राद्ध प्रसंगी येऊन त्यानं रागानं मेषरूपधारी वातापीला खाऊन पोटात रिचवून टाकलं. त्यांनी त्याचा पूर्ण हेच केला, पडच्याच पाडलेला. आणि मग श्राद्ध कर्म संपन्न झाले त्यांच्या हिशोबानं. असं म्हणून त्या ब्राह्मणाच्या हातात काहीतरी असं अवतेजनाचं जल असं एक नाव वापरले, त्याची काही मला कुठे माहिती मिळाली नाही, पण ठीक आहे. एक जल घेऊन इल्वलानं भावाला वातापीला संबोधित करून म्हटलं, जसं आतापर्यंत म्हणलं तसं, ये वातापी बाहेर ये. तेव्हा मुनिश्रेष्ठ अगस्ती त्या मेंढ्याचं रूप घेतलेल्या राक्षसाला बोलवायला, तेव्हा इल्वल राक्षसाला हसून म्हणतात. आता त्यांना माहितीये त्यांनी त्याला रिचवूनच टाकलं. एक माझी बहीण लहानपणी म्हणायची बघा तो श्लोक, वातापीच अगस्त्य, असे तो श्लोक मला आता आठवत नाहीये, जर आठवला तर नंतर सांग. तर असं क्षीण राक्षसा, माझी शक्ती तुला क्षीण वाटली काय? मेंढ्याच्या रूपातील तुझा हा भाऊ यमसदनाला गेलाय, आपल्या भावाचा खरोखर मृत्यू झाला आहे असं पाहून तो राक्षस अगस्त्य ऋषींच्या अंगावर धावून जातो आणि त्यांना मारायला लागतो. तेव्हा अगस्त्य ऋषींनी आपल्या डोळ्यातून प्रखर अशी अग्निज्वाला सोडली आणि तिच्या प्रखर तेजानं तो इल्वल राक्षस सुद्धा मरून गेला. आणि असे ते दोघंही, त्या दोघांनाही तपश्चर्येच्या प्रभावानं त्यांनी ते मारलेलं आहे. आणि आता ते सांगतात की आता हे वन माझं निर्भय झालेलं आहे. आज ब्राह्मणावरील दयेमुळं, प्रेमामुळं हे अत्यंत कठीण असं कार्य अगस्त्य ऋषींनी केलं. कारण किती ब्राह्मणांना त्यांनी मारलं असेल, किती जणांना त्यांनी भक्षण केलं असेल. म्हणून ते सांगतायत की रामा, सुमित्रा पुत्रा, लक्ष्मणाशी बोलत असताना सूर्यास्त झालेला आहे, संध्याकाळ झाली. रामानं त्यावेळी आपल्या भावासह यथाविधी संध्योपासना केली. म्हणजे आता तिथं त्या अगस्तीच्या आश्रमात पर्यंत तिथं पोहोचलेले आहेत आणि हा सगळा वृत्तांत त्याला ऐकायला मिळालेला आहे. मग त्यांनी अगस्तीच्या आश्रमात जाऊन त्यांना अभिवादन केलं, नमस्कार केलेला आहे. अगस्तींनी पण त्याचं यथोचित स्वागत केलेलं आहे आणि तिथं कंदमुळं फळं त्याला मिळाली, त्यांनी अर्पण केली. म्हणजे अगस्त्य ऋषींपर्यंत आज आपण पोहोचलो. याच्यामध्ये आपल्याला इथेच एक संवाद ऐकायला मिळालेला आहे. वातापी इल्वलांचा नाश झाला हेही कळलेलं आहे. ते पंचाक्षर सरोवराची कथा कळली, मंदकर्णी ऋषीच्या ह्याच्यामध्ये जी घडलेली आहे ती. त्या अशा या घटना आपल्याला अरण्यकांडात थोड्या कदाचित काही ना रटाळ वाटत असेल, पण आपल्याला जरासं अंतर्मुख होऊन आणि त्या वातावरणाशी एकरूप व्हायची संधी मिळते. पुन्हा एकदा या सर्वांबद्दल कृतज्ञता व्यक्त करते. ओम काकांनी मला आवर्जून आज 10 तारखेची संधी दिली. पुढच्या आठवड्यात मला आणि आपण सगळे सुद्धा
श्रावणातले सगळे काय आपले साधना करायची असेल हे सगळं चालू असून आपण सगळे येतात मनापासून ऐकता सर्वांबद्दल कृतज्ञता व्यक्त करते. आणि आज रविवार आहे त्यामुळं वीणा स्वामींची जी काव्य आहे एक मिनिटाचं तेवढं मला म्हणावंसं वाटते. बंध विमोचन राम माझा, बंध विमोचन राम, बंध विमोचन राम माझा, बंध विमोचन राम. सकल ही मुनी ऋषी मुनी भजती जयासी, सकल ही ऋषी मुनी भजती जयासी, एकची तो माझा बंध विमोचन राम. सद्गुरु कृपया ओळखिला जो, सद्गुरु कृपया ओळखिला जो, कौसल्येचा राम माझा बंध विमोचन राम. भाव भक्तीच्या सुलभ साधनी, भाव भक्तीच्या सुलभ साधनी, पुरवी सकल ही काम माझा बंध विमोचन राम माझा बंध विमोचन राम. शरण ही वेणा आत्मा रामा, शरण ही वेणा आत्मा रामा, पावली पूर्ण विराम माझा बंध विमोचन राम माझा बंध विमोचन राम. सुरुवातीला म्हणायचं पुन्हा राहून गेलं. जयश्री त्यांनी खूप सुंदर रामवंदना म्हणली आणि त्या अगोदर उदयदादांनी अतिशय सुंदर असं रामाचे जे सगळी विशेषण असणारे जी वंदना लावलेली होती ही फार सुंदर होती. त्या दोघांबद्दलही मी धन्यवाद लोकांना. आणि रोहिणी ते तर नेहमीच प्रेमानं सांगत असतात. सगळ्यांबद्दल पुन्हा एकदा कृतज्ञता व्यक्त करते आणि ही झालेली सेवा श्रीराम समर्थ चरणी अर्पित करते. त्याच्यामधल्या अपूर्णता ह्या माझ्यासाठी पण वाल्मिकी आणि समर्थना वंदन केल्याशिवाय ही सेवा पूर्ण होत नाही. मला खरं आज वाल्मिकींचं जे स्तवन आहे समर्थाने केलेलं त्याचा बघीन पुढच्या वेळेला म्हणेन. मला असं वाटलं होतं की त्याचं संस्कृत केलेलं आहे ते मला ऐकवायचं होतं. ठीक आहे, पुढच्या वेळेला म्हणूया. धन्यवाद.